महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू व हातभट्टी निर्मिती आणि विक्री वाहतुकीवर कारवाया केल्या। विविध पथकाच्या धडक कारवाईत 28 वाहनासह 90,97,775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 2 ते 8 ऑक्टोबर या काळात महात्मा गांधी जयंती सप्ताह पार पडला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील अवैध मद्य व हातभट्टी निर्मिती विक्री वाहतुकीवर धडक कारवाया करण्यात आल्या। या काळात 143 गुन्हे नोंदवून 126 जणांवर कारवाई झाली। त्या ठिकाणाहून 73,495 लिटर गुळ मिश्रित रसायन, 6,500 लिटर हातभट्टी, 152 लिटर विदेशी व 315 लिटर देशी मद्य, 31 लिटर बियर, 487 लिटर ताडी, 750 किलो काळा गुळ, 28 वाहनं असा मुद्देमाल जप्त केला। गत वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण गुन्ह्यामध्ये 15% तर मुद्देमाल जप्त करण्यात 232% वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। सर्व विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वात जवान अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, अण्णासाहेब फड, पवन उगले, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन वनगुंटी, कपिल स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीराज तोकी, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, योगेश पाटील, महिला जवान शिवानी मुंडे, दीपाली सरगर, वाहन चालक मारुती जडगे, राम मदने व दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली।